हाडं जी असतात ना वयापरत्वे त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस होतो. म्हणजे काय, हाडांना बारीक बारीक झीज होते त्यांची आणि त्या पोर्समध्ये जाऊन हा वात साठतो. मग कधी मान दुखते, कधी पाठ दुखते, कधी पोट दुखतं. मग हा वात बाहेर काढण्यासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपक्रम सांगितलाय. कफाचे विकार हे जनरली बघ आपल्याला सर्दी होते ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये होते, तर वासंतिक वमन जे सांगितलेलं आहे ते फेब्रुवारीमध्ये सांगितलंय. की वमन म्हणजे काय, ऊर्ध्वग शोधन. म्हणजे शरीरामध्ये जे काही दोष साठतात एक्सेस ते आपण उलटीचं औषध देऊन उलटी मार्फत बाहेर काढतो. अच्छा, म्हणजे कुठल्याही गोष्टींची आपल्याला जर का अशी ॲलर्जी म्हणूया, अशी ॲलर्जी जर का आपल्याला दिसायला लागली तर शुद्धीकरण, शरीर शुद्धीकरण ह्यावरचा एक उत्तम पर्याय असू शकतो, उपाय असू शकतो. जर हे टॉक्झिन्स आपण वेळेत बाहेर काढले नाहीत, फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर त्यांचा लेअर म्हणजे जे फॅट्स आहेत एक्सेस, लायपोमा मेदाच्या गाठी तयार होतात. मग हे सगळं म्हणजे बघ दातांवर दात असतो काही पेशंट्सना, म्हणजे एक्सेस जे होतं ना ते कुठेतरी बाहेर पडतंच. खूप लठ्ठ म्हणजे त्यांचे फॅट्स वाढलेले नसतात, तो फोफचं वजन असतं. फुग्यामध्ये कशी हवा भरतो, थुलथुलीत असतात, हिमोग्लोबिन कमी असतं, थोडंसं चाललं तरी दम लागतो. मग जेव्हा नाडी परीक्षण करतो तेव्हा आपल्याला त्यांना सांगायला लागतं की अहो तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये स्वतःची शरीर शुद्धी तुम्ही केलीच नाहीयेत. म्हणजे तुम्ही एसीचं सर्व्हिसिंग आठवणीने करता पण तुम्ही तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग नाही करतात. इट इज अ युअर बॉडी की जी तुमच्याबरोबर कायम, तुमचे मसल स्टिफ झाले, तुम्ही रोज सगळं काम करता पण घरीही तुम्ही उत्तमरित्या स्नेहन स्वेदन रोज करू शकता. अच्छा, चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा जो विषय आहे त्या विषयाबद्दल आपण सगळं अगदी इत्थंभूत जाणून घेणार आहोत. शरीरशुद्धी म्हणजे काय, शरीराची स्वच्छता कशी करायची किंवा डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय, आयुर्वेद यासाठी काय सांगतं, डॉक्टर मानसी याच्यावर आपल्याला काय काय सांगणार आहे, त्यावर घरगुती उपाय काय, उपचार काय आहेत, हे सगळं या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कळणार आहे. आणि शरीर शुद्धीकरण किती गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. तेव्हा हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी एक रिमाइंडर, जे कोणी आता चॅनलवर नवीन आले असतील मी त्यांना रिक्वेस्ट करीन की फॅमिली आपलीच आहे, फॅमिली ग्रो होती आणि ग्लो होती आहे. तुम्हीही आमच्याबरोबर ग्रो आणि ग्लो व्हा, या फॅमिलीचा एक भाग व्हा. त्यामुळे चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल. नमस्कार मानसी. नमस्कार. पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत. आजचा विषयही अर्थातच खूप महत्त्वाचा आहे. शरीर शुद्धीकरण, डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीराची स्वच्छता आतून करणं हे खूप गरजेचं आहे. पण मुळात शरीर शुद्धीकरण म्हणजे काय, ते कसं करायचं असतं याबद्दल जरा माहिती सांग. शरीर शुद्धीकरण हे काम महत्त्वाचं आहे कारण आपलं शरीर हे रोज कार्यरत असतं. म्हणजे 365 डेज त्याला आराम नसतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी डिटॉक्सिफिकेशन सुरूच असतं. लाईक किडनीजमधनं सगळं जे काही पाण्यामार्फत किंवा रक्तामार्फत जे काही ॲसिड्स असतात, जे काही टॉक्झिन्स असतात ते लघवीमार्फत बाहेर पडतच असतात. मल बाहेर जात असतो, स्वेद म्हणजे घाम त्यातनं बाहेर सगळं पडत असतं. म्हणजे 3 जे मल आहेत ते डेली बेसिसवर आपल्या शरीराची शुद्धी करतच असतात. पण कसं होतं की आपण वर्षातनं एकदा दिवाळीत कशी साफसफाई करतो घराची, म्हणजे रोज साफ करतो पण दिवाळीतली साफसफाई कशी स्पेशल असते, तसं आयुर्वेदामध्ये असे काही दिवस सांगितलेले आहेत की तेव्हा शरीर शुद्धी करणं आवश्यक आहे. आता शरद ऋतू जेव्हा असतो म्हणजे खूप उन्हाळा तेव्हा होतो, तेव्हा पित्त प्रकोप होतो. पित्ताचा संचय होऊन तिथे चय होऊन तो प्रकोप झाला. मग तेव्हा जे एक्सेस पित्त शरीरामध्ये तयार झालेलं आहे जर ते आपण बाहेर काढलं नाही तर मग शरीराला पित्ताचे त्रास होतात. जसं की अंगाला खाज येणं, डोकं दुखणं, हे सगळे त्रास तिथनं सुरू होतात. कफाचे विकार हे जनरली बघ आपल्याला सर्दी होते ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये होते, तर वासंतिक वमन जे सांगितलेलं आहे ते फेब्रुवारीमध्ये सांगितलंय. की वमन म्हणजे काय, ऊर्ध्वग शोधन. म्हणजे शरीरामध्ये जे काही दोष साठतात एक्सेस ते आपण उलटीचं औषध देऊन उलटी मार्फत बाहेर काढतो. विरेचन म्हणजे काय की जे शरीरात एक्सेस पित्त वाढतं ते आपण म्हणजे स्टूल होण्याच्या मार्गाने म्हणजे मलाचं औषध देऊन जुलाब होऊन ते बाहेर काढतो. म्हणजे असे वेगवेगळे 5 प्रकारचे शोधन शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. पण याचा कन्सेप्ट कसा आला की पिंडी ते ब्रह्मांडी,
म्हणजे जे बाहेर आहे ते आपल्या शरीरात आहे. हा एक मोठा लॉ आहे. पंच हा एक मोठा लॉ सांगितलेला आहे की पंचमहाभूत जी आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही आपल्या शरीरामध्ये आहेत आणि हा आपला बेस आहे. यांची शुद्धी होणं आवश्यक आहे. आता एका पातेल्यामध्ये तू दूध घेतलंयस, आता ते उकळवायला ठेवलंयस, जर तुझं लक्ष नाहीये तिथे उतू जाईल आणि कुठे जाईल, जिथे खड्डे आहेत त्यांच्यामध्ये ते साठून राहील. तर असंच आपल्या शरीरात होतं. एक्सेस दोष वाढले आणि आपण लक्ष दिलं नाही तर जिथे जिथे वैगुण्य आहे, म्हणजे जिथे जिथे खड्डे आहेत दोष, तिथे जाऊन ते साठतं. उदाहरणार्थ वात वाढला, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, जळजळ. आणि हा वात हाडं जी असतात ना वयापरत्वे त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस होतो. म्हणजे काय, हाडांना बारीक बारीक झीज होते त्यांची आणि त्या पोर्समध्ये जाऊन हा वात साठतो. मग कधी मान दुखते, कधी पाठ दुखते, कधी पोट दुखतं. मग हा वात बाहेर काढण्यासाठी बस्ती हा श्रेष्ठ उपक्रम सांगितलाय. पण ह्या शोधन प्रक्रिया झाल्या. शमन प्रक्रियेने पण आपण शरीर शुद्धी करू शकतो. ह्याविषयी आपण डिटेल बोलूयाच. पण आता शमन कसं करायचं. आता बघ, एखाद्या व्यक्तीला ॲसिडिटी झाली आहे, म्हणजे काय, आयुर्वेदानुसार पित्त वाढलंय. पण असं तू मॉडर्न सायन्सच्या नुसार बघायला गेलीस तर त्याच्या शरीरामध्ये ऍसिड लेवल्स वाढले आहेत, म्हणजे पीएच लेवल्स वाढलेले आहेत. सो त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण अल्कलाईन काहीतरी घ्यायला पाहिजे ना. म्हणजे जिरे पाणी किंवा थंड दूध की तमालपत्राचं पाणी, हा दालचिनी पण चालते. मग त्यांनी काय होतं की ते आपोआप लेवल होतं की म्हणजे जे पित्त न्यूट्रलाइज होतं. आणि ह्यासाठी हे शरीर शुद्धी आवश्यक आहे. समजा एखादा मिक्सर आहे, त्याच्यामध्ये भाज्या तू वरपर्यंत भरल्यास सगळ्या आणि तू किती मिक्सरचं बटन फिरवलंस तरी ते नीट होणारच नाही ना, कारण ते खूप भरलंय. बरोबर, त्याच्यामध्ये थोडी स्पेस हवी. आणि तशीच स्पेस खरी आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा जेवतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीने थोडी जागा तरी ह्या पचनासाठी ठेवायला हवी. पण आपण ते करत नाही आणि त्याने शरीर शुद्धी होत नाही. आणि मग आतड्यांमध्ये, वेसल्समध्ये या सगळे दोष साठून राहतात. आता हा जो मल आहे नीट क्लीन झाला नाही, पिंपल्सच्या स्वरूपात दिसतो, कोंड्याच्या स्वरूपात दिसतो, फायब्रॉइड्सच्या स्वरूपात दिसतो, एक्झिमाच्या स्वरूपात दिसतो. हा मल सगळीकडनं बाहेर पडायला लागतो. जर हे टॉक्झिन्स आपण वेळेत बाहेर काढले नाहीत, फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर त्यांचा लेअर, म्हणजे जे फॅट्स आहेत एक्सेस, लायपोमा, मेदाच्या गाठी तयार होतात. मग हे सगळं म्हणजे बघ, दातांवर दात असतो काही पेशंट्सना, म्हणजे एक्सेस जे होतं ना ते कुठेतरी बाहेर पडतंच. काही जणांना इतका त्रास होतो, सिव्हिअर ॲसिडिटी होत राहते. पण ही जर शरीर शुद्धी केली ना तर इमिजिएटली त्यांना तो फरक दिसतो. बघ, आता कधी कधी खूप वजन वाढलेलं असतं काही पेशंट्सचं, ह्याला काही ते खूप लठ्ठ म्हणजे त्यांचे फॅट्स वाढलेले नसतात, तो फोफचं वजन असतं. फुग्यामध्ये कशी हवा भरतो, थुलथुलीत असतात, हिमोग्लोबिन कमी असतं, थोडंसं चाललं तरी दम लागतो. मग जेव्हा नाडी परीक्षण करतो तेव्हा आपल्याला त्यांना सांगायला लागतं की अहो, तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये स्वतःची शरीर शुद्धी तुम्ही केलीच नाहीयेत. म्हणजे तुम्ही एसीचं सर्व्हिसिंग आठवणीने करता, पण तुम्ही तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग नाही करतात. इट इज अ युअर बॉडी की जी तुमच्याबरोबर कायम, तुमचे मसल स्टिफ झालेत, तुम्ही रोज सगळं काम करता, पण घरीही तुम्ही उत्तमरित्या स्नेहन स्वेदन रोज करू शकता. अच्छा, म्हणजे बघ, घरी आपल्याकडे खोबरेल तेल असतं, तिळाचं तेल असतं, ते अंगाला 15 मिनिटं जर त्यांनी मसाज केला तर ते तेल म्हणजे स्नेहन झालं. बरोबर, एक्सटर्नल स्नेहन झालं. मग त्याच्यानंतर कडकडीत गरम पाण्याने त्यांनी आंघोळ केली, स्वेदन झालं. म्हणजे त्यांनी काय होतं, जे शरीरात वाढलेले दोष असतात ते आपल्या कोष्ठामध्ये येतात आणि दुसऱ्या दिवशी पोट नीट साफ झालं की ते टॉयलेटद्वारे बाहेर पडले. म्हणजे बॉडी मसाज आपण जे घेणं गरजेचं आहे ते याच्यासाठी. एक्झॅक्टली. पण आता हा बॉडी मसाज हा स्पाचा वेगळा, आपण जो स्नेहनचा मसाज करतो तो वेगळा असतो. त्याच्यासाठी आधी पेशंटना आपण 5 ते 6 दिवस औषधी तूप पोटात घ्यायला देतो. तसं ते घरी तूप घेऊ शकतात गाईचं पोटातनं गरम पाण्याबरोबर. अच्छा. आणि ते 7 दिवस करून मग त्यांनी हे मसाज रोज 7 दिवस करायचा, रोज अंगावरनं गरम पाणी घ्यायचं. आणि मग आपण एखादं त्यांना घरगुती विरेचन देऊ शकतो की आता एरंडेल तेल आहे किंवा जे आहे, पण ते सल्ल्याने करायचं असतं, कारण कधीतरी काही गोष्टी चुकीच्याही होऊ शकतात. तर एक थोडंसं नुसतं हे घेऊ का हे घेऊ एवढं जरी त्यांनी कन्फर्म केलं ना तरी त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. कारण या गोष्टी कधीतरी ना वेगळ्या रूपात पण बाहेर पडतात, कारण एका फोर्सनी ते बाहेर पडतं. काही लोकांना सवय असते नेती
जलनेती हे रोज करतात. म्हणजे काही जे ट्रेंड आहेत ना त्यांनी जरूर करावं. पण कधी कधी काही वेळा चुकीच्या गोष्टी पण घडतात की ते सूत्रनेती जी असते ती अतिशय कठीण असते. नाकामधनं ते सूत्र घालून ते कानातनं बाहेर काढणं किंवा पाणी जे असतं ते सगळं करताना ना काहीतरी तुम्ही एका ठिकाणी व्यवस्थित शिक्षण घेऊन करायला पाहिजे. कारण मग नाकातनं ब्लिडिंग झालं तर काय करणार. म्हणजे वाईस वर्सा थिंग्स असतात ना, एका प्रेशरनी ते बाहेर पडतं. म्हणून या सगळ्या गोष्टी काळजी घेऊन करायच्या असतात. वैद्यकीय सल्ला खूप महत्वाचा आहे कारण ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. असंच आता बघ ना, कधीतरी आपण फरशी साफ करतो, ऍसिड चुकून पडलं, जळून जातं ना. म्हणजे तिथे तो डाग पडतो तो जातो का. आणि हे तर आपलं शरीर आहे. आणि हा मसल मधला जो स्टिफनेस आहे, आता आपण खूप विचार करतो. म्हणजे काही पेशंट्स असतात ना, सतत डोक्यात विचार सुरू असतात. लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण शरीरातलं वाढतं. लॅक्टिक ऍसिड वाढलं की मसलला इन्फ्लमेशन आलं. मसल इन्फ्लेम झाले की चेहरा पफी दिसतो, चालताना कमरेत दुखतं, पायात दुखतं. म्हणजे त्याने इतक्या तक्रारी, नैराश्य आलेलं असतं. मग अशा नैराश्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप, कारण कॉर्टिझॉल लेवल्स वाढतात ना. की जर विचारच तुमचे बदलले की मी हार्मोनल इम्बॅलन्स, फेशियल हेअर्स, इरेग्युलर पिरियड्स हे सगळं चालू होतं. म्हणजे आपण म्हणतो ना एक ब्लॉक, इट इज अ चेन ना. आता इथे पुढे जायचंय तर हाच ब्लॉक आहे, मग पुढे जाऊ शकू का आपण. म्हणून हे सगळं शरीर शुद्धी आवश्यक असते. आणि आयुर्वेद म्हणून तर म्हणतं की ऋतूनुसार आपण हे करायचंय. आज दिनचर्या, ऋतुचर्या का सांगितल्या आहेत तर यासाठीच सांगितल्या आहेत ना की तुम्ही आहारामध्ये काही जे पदार्थ घेता त्यांनी तुम्हाला का त्रास होऊ शकतो. की आता एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्यांनी कारलं रोज खाऊन चालेल का. नाही ना. कारण कारलं हे शरीरातलं पित्त वाढवतंय, हे पित्तकर आहे. त्यामुळे तो का रस कडू आहे ना त्याचा. तर त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत की काय खाल्ल्यावर त्रास होतोय. मग ती गोष्ट नाही खायची. का सांगते, एखाद्या पेशंटला अर्टिकेरिया आहे, अंगाला खाज येते ना, त्यांनी चणा डाळ एवढूशी जरी खाल्ली ना, एवढूशी, पूर्ण अंगावर गांधी उठतात. म्हणजे मला लोकांना समजावून सांगायला लागतं की तुम्हाला डास चावला, बरोबर आहे, डास चावल्यावर तुला तिथे गांधी येते की नाही. का आली. कारण तुझ्या ब्रेनकडनं तसे मार्कर्स सोडले गेले. तसं जेव्हा तुम्ही हे तुम्हाला जे शरीराला चालत नाही असे पदार्थ जेव्हा तुम्ही घेता तेव्हा मग तुम्हाला शरीर शुद्धीची आवश्यकता आहे हे समजलं तुम्हाला. अच्छा, म्हणजे कुठल्याही गोष्टींची आपल्याला जर का अशी ॲलर्जी म्हणूया, अशी ॲलर्जी जर का आपल्याला दिसायला लागली तर शुद्धीकरण, शरीर शुद्धीकरण ह्यावरचा एक उत्तम पर्याय असू शकतो, उपाय असू शकतो. कारण आता बघ ना, तुम्ही किती दिवस हे पथ्य पाळणार की म्हणजे वांग खाऊन शरीराला सूज येते म्हणून काय वांगच सोडायचं का. किंवा काही जणांना दुधाची ॲलर्जी असते. पण हे काही दिवस आपण पथ्य करू शकतो. पण जर मेजॉरिटी त्रास असेल तर मग यू नीड डिटॉक्सिफिकेशन. आता खूप फॅड्स आहेत ह्याबद्दल. म्हणजे मला काही गोष्टी नाही पटत, ते मी तुला स्पष्ट सांगते. काही वेळेला फक्त ताक पिऊन दिवसभर राहा, तर असं नाही. डाएट साठी सुद्धा खूपदा करतात. पण तुम्ही त्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी आहेत ना. म्हणजे डिटॉक्सिफिकेशनच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सकाळी एकदा जेवा, बरोबर आहे, नाश्ता घ्या, दुपारी व्यवस्थित जेवा आणि संध्याकाळी तुम्ही 6 ते 7 वाजता एखादं बाउल भरून सूप घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर काही नाही खायचं, कळलं. दुसऱ्या दिवशी 7 वाजता किंवा 8 वाजता खायचं. 12 तास उपास घडला की जे हवंय ते साध्य होत आहे ना. म्हणजे जे तुम्ही 3 वेळा 3 मील पण झाले, 3 मील्स अ डे झाले, प्लस उपास पण झाला, चेहऱ्याची सूज पण उतरली, पचन पण नीट झालं, लिव्हरला काम करायला वेळ पण मिळाला. जर तुम्ही रात्री 10 वाजता जेवलात तर तुमचं लिव्हर डिटॉक्सिफिकेशन कधी करणार. कारण जेव्हा आपण लाईंग डाऊन पोझिशन मध्ये असतो ना, सगळ्यात हायेस्ट काम आपल्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशनचं होत असतं. आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा आपल्या झोपेच्या स्टेजेस असतात. त्यावेळी आपले सगळे मसल ना लूज पडतात, म्हणजे पॅरालाइज कसे होतात तसे असतात. आणि डोळ्यांचं काम असतं तेव्हा, म्हणजे डोळे आणि मेंदू हे जागृतच असतात, म्हणजे हार्ट करतच असतो, प्रत्येकाचं काम सुरूच असतं. पण तेव्हा हे सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. आणि म्हणून बघ, काही वेळेला म्हणजे जे उतार वयातले व्यक्ती आहेत, म्हणजे अबाउट 70 वगैरे, त्यांना लघवी वारंवार रात्री होते. का. कारण तेव्हाच त्यांच्या बॉडीला वेळ मिळतो ना. उभ्या म्हणजे जेव्हा ते दिवसभर सतत उभे असतात तेव्हा बीपी लेवल्स वेगळे असतात, झोपतात तेव्हा बीपी लेवल्स वेगळे आहेत. मग रात्री म्हणजे कधी कधी मधुमेहामुळे पण हा साईड इफेक्ट असतो, पण जनरली ही लघवी वारंवार होते. ह्याला कारण तुमच्या शरीरामधले टॉक्झिन्स वाढलेले आहेत. आता मधुमेहाचा व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये रक्तातली साखर वाढलेली असते, बरोबर आहे. आता त्यांच्यामध्ये तर डिटॉक्सिफिकेशन सगळ्यात हायेस्ट लागतं.
का? आता एखादं भांड आहे, त्याच्यात तू लाडू केलेस तर कसं करवडतं व बाजूनी, साखर किती घट्ट झालेली असते, तारेच्या घासणीने घासायला लागतं, बरोबर, तेव्हा ते निघतं. तसं त्या शुगरमुळे तुमच्या सगळ्या आर्टरीज आणि वेन्समध्ये ते कोटिंग तयार होतं, कोलेस्ट्रॉल सारखं पांढरट लेअर येतो, युरिक ऍसिड लेवल्स वाढतात. मग हे बाहेर कसं काढायचं, याला टेक्निक असतं. आता जे आपण तूप खायला देतो पेशंटना, त्या तुपामुळे हे सगळं मऊ मऊ पडायला लागतं पहिले. मग तू त्यांना मसाज देतेस, म्हणजे आपण ते पुढे पुढे सरकवतो, ते कोष्ठात येतं स्टीम दिल्यावर. बर्फ बघ ना, फ्रीज मध्ये असतो तेव्हा फ्रीझर मध्ये घट्ट असतो, बाहेर काढल्यावर पाणी होऊन जातं. तसं त्या उष्णतेने ते दोष विरघळतात आणि कोष्ठात येतात आणि मग ते आपण बाहेर काढून टाकतो. इट इज अ सिम्पल प्रोसेस. पण ह्याकडे तुम्ही एक चिकित्सा या दृष्टीने बघायला हवं. इट्स नॉट अ स्पा. म्हणजे तुमचे मसल त्यातनं रिलॅक्स होणार आहेत, पण ही एक चिकित्सा आहे, याच्यावर विश्वास ठेव. हे ऋग्वेदामध्ये, म्हणजे ऋग्वेदातनं अथर्ववेद आणि हे सगळे पुढे जे पार्ट आलेले आहेत आयुर्वेदाचे, हे आपलं पारंपरिक शास्त्र आहे. शरीर शुद्धी म्हणजे शरीर शुद्धी बरोबर त्यांनी मनशुद्धी सांगितलेली आहे, की तुमचं मन डिप्रेस्ड असेल आणि तुम्ही शरीर शुद्धी केलीत काही उपयोग नाही. बर, म्हणून ते खूप शांतपणे, म्हणजे बऱ्याच आयुर्वेदिक सेंटरमध्ये जे असं हिरवळ असते किंवा मग तिथे छान अरोमा असतो, तर या गोष्टींसाठी का, म्हणून तिथे आपण शिरोधारा करतो. म्हणजे ती जी धारा असते ती आपण जेव्हा आपल्या आज्ञाचक्रावर सोडतो, तेलाची धारा, तिथे मसाज देतो, ते आपोआप ॲक्टिव्ह होतं, कॉर्टिझॉल लेवल्स कमी होतात, आपला आत्मविश्वास वाढतो. बऱ्याच पेशंटना झोपच येत नाही. मग तेव्हा त्यांनी काय करायचं, घरी आपल्या तेल असतं, बरोबर आहे, थोडंसं कोमट करून, कोमट गरम नाही, टाळूला लावायचं. आपण लहान बाळांचा कसा टाळू भरतो बघ ना, तसा त्यांनी रोज रात्री थोडंसं असं इथे तेल लावायचं, पायाला तेल लावायचं, आपोआप त्यांना झोप येते. बरेच लोक पाणीच पित नाही. म्हणजे पाणी पिणं हा शरीर शुद्धीचा मोठा एक, म्हणजे आपण म्हणतो ना, एक मोठं साधन येते. आज बऱ्याच वेळेला काही जणांना ऍसिडिटी होते, त्यांना सवय असते की पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि उलटी काढायची बोट घालून. तर ह्यानी काय होतं की अतिरिक्त वेळा हे करू नये. पण एखाद्याला सिव्हिअर त्रास आहे तर येस, त्यातनं लगेच त्यांना रिलॅक्सेशन वाटतं. कारण मीठ हे वामक आहे, मिठाने बीपी पण वाढू शकतं, त्यामुळे त्याचं अति प्रमाण घेऊन चालत नाही. आज चीज आहे, आपण उदाहरणार्थ घेतलं, पचन व्हायला किती दिवस लागतात? 5 दिवस. बापरे, तेवढे दिवस ते आतड्यांमध्ये चिकटलेलं असतं. आपण चीज का खातो? कारण लोकांना असं वाटतं की दूध प्यायला कंटाळा आहे ना, मग चला आपण एक चीजचा पीस खाऊया, प्रोटीन्स मिळतील. येस, इट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, पण कोणासाठी? ज्यांचा अग्नी चांगला आहे. रोज खाऊ नये. आज पनीर खूप उत्तम सोर्स आहे प्रोटीनचा, पण आयुर्वेद काय म्हणतं, शेवटी हे फाटलेलं दूध आहे ना, सो खायचं पण प्रमाणात खायचं, योग्य वेळेला खायचं. तुमच्या अग्नीमध्ये जेव्हा ती ताकद आहे तेव्हा खायचं, तरच ती शरीर शुद्धी होते. तर शरीर शुद्धी बरोबर मनाची शुद्धी होणं पण खूप गरजेचं आहे. कारण आता तू सांगितलं की स्ट्रेस लेवल वाढलं आपलं, की कॉर्टिसोल नावाचं जे हार्मोन आहे ते स्त्रवतं आणि मग त्यामुळे सगळे इश्यूज जे होतात, म्हणजे जे विकार आहेत ते जडायला सुरुवात होते. त्यामुळे आपण स्ट्रेस लेवल कमी करणं गरजेचं आहे, म्हणजे मनशुद्धी आलीच. परफेक्ट. तर मनशुद्धी आणि शरीरशुद्धी ह्याचे आयुर्वेदात कुठले कुठले प्रकार आहेत? बघ, आता कसं आहे की आपल्या शरीरामध्ये सत्व, रज, तम असे 3 गुण असतात आपल्या मनाचे. आता आपण जर सात्विक आहार घेत असू तर आपला सत्वगुण वाढतो, तामसिक आहार घेत असू तर तामसिक म्हणजे कांदा लसूण, आता राजसिक आहार म्हणजे कसं हॉटेलमधलं फूड आणि घरचं जेवण हा सात्विक आहार, कारण त्याच्यामध्ये आईचं प्रेम असतं, घरचं शुद्ध तेल असतं, म्हणजे बाहेरचं तेल किती वेळा तळलेलं आहे काय माहिती ना आपल्याला, अँड दॅट इज व्हेरी बॅड फॉर युअर कोलेस्ट्रॉल. म्हणजे बाहेर तळलेल्या तेलातले पदार्थ अतिशय कमी खायला पाहिजे. म्हणजे तेच तळलेलं तेल आपण सारखं घेतलं तर त्यांनी पुढे कॅन्सर आणि हे विकार पण होऊ शकतात, तर ते पहिले टाळायला हवं. आणि मग ही जी शरीरशुद्धी आपल्याला लागते त्याच्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात की प्रकृती प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणजे आता एखादा पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये आलाय तर ह्याला शरीर शुद्धी आवश्यक आहे का, तर पहिले नाडी परीक्षण करतो, बरोबर आहे की आता तू तुझ्या म्हणजे रिस्टवर बघितलंस आणि तुला तुझ्या हृदयाच्या जवळ
सगळ्यात पहिले जे बोट आहे तिथे कफज नाडी असते, मग पित्तज असते आणि मग वातज असते. याच्यावरती तू हात ठेवल्यावरती तुला काही ठोके फील होतात. मग जो सगळ्यात जास्त जी नाडी उडते तो दोष आपल्या त्या वेळात हाय असतो. यू कॅन फील इट. आणि ह्या नाडीवरनच सगळ्या म्हणजे गोष्टी कळतात. आमचे जे सर होते ज्यांनी आम्हाला शिकवलं, तर त्यांनी इतकं छान शिकवलं ना की नाडी इतकी महत्त्वाची आहे की एखाद्याची नाडी पकडणं म्हणतो ना तसं ती नाडी परीक्षा आहे ना अत्यंत हा खेळ नाही, हे इंट्युशन आहे. जेव्हा आपण ती नाडी बघतो ना पेशंटची, आपल्याला आपोआप कळतं की अरे कफ वाढलाय, काय गरजेचं आहे, मग कुठली शरीरशुद्धी आवश्यक आहे हे आपण नाडी परीक्षणावरनं ठरवू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्याकडे बघून वेट गेन आहे, वेट लॉस आहे, शरीरावरती कुठे कुठे पॅचेस आहेत, डोळ्याखाली सूज आहे का, किंवा पोटावरती फॅटचा लेअर आलाय का, अंगाला ह्याच्या सतत खाज येते का, मग कफ वाढलाय का पित्त वाढलाय, मग विरेचन आहे का वमन आहे का बस्ती आहे. म्हणजे इतके सुंदर प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ना की पंचकर्मांमध्ये पूर्वकर्म आहेत. स्नेहन आणि स्वेदन ही पूर्वकर्म आहेत, ही बॉडी मसाज, स्टीम, दोष पातळ होतात. त्याच्यानंतर जी पुढची चिकित्सा येते त्याच्यामध्ये हे बाकीचे कर्म सांगितलेले आहेत की वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य. आता एखाद्या व्यक्तीला कफाचा खूप त्रास आहे, ॲलर्जिक सर्दी आहे, कफ खोकला आहे, तर येस इट गोज फॉर वमन. वरनं आपण दोष बाहेर काढतो. उलटी वमन म्हणजे, विरेचन म्हणजे शोधन. मग ह्याच्यामध्ये ज्यांना पित्तज विकार आहेत, स्किन एक्झिमा आहे, किंवा ज्यांना सतत ऍसिडिटी आहे, जळजळ आहे, ते त्या कॅटेगरीत येतात. त्याच्यानंतर तिसरं येतं म्हणजे बस्ती, वातासाठी सर्वश्रेष्ठ चिकित्सा. पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवं बस्ती. आणि चौथी चिकित्सा म्हणजे रक्तमोक्षण. आता एखादा व्यक्ती आहे की ज्याचं सतत बीपी वाढतंय किंवा रक्तजे दोष आहेत, तेव्हा मग रक्तमोक्षण जळूद्वारे करतो आपण. जळू जी असते ती अशुद्ध रक्त शोषून घेते. आणि नंतर नस्य की ॲलर्जिक रायनायटिस, नेझल ब्लॉक, घोरणं, ह्यासाठी हे प्रकार सांगितलेले आहेत की म्हणजे इतका सुंदर उपयोग आपल्याला त्याचा दिसून येतो. आता ह्यातली मनशुद्धी कशी, तर काही वेळेला शिरोधारा. ओके. म्हणजे शिरोधारा जी आहे ती आपल्या मनशुद्धीसाठी आपल्याला मदत करते, आपला आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करतं. पण आता ही मनशुद्धी घरच्या घरी कशी करायची, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. कारण आपल्या स्वतःसाठी आपण असतो, म्हणजे आपल्या एवढी काळजी आपली कोणी नाही घेऊ शकत. तर हे लहानपणापासून आपण करत आलो तर वार्धक्यात त्रास होणार नाही. तर आपल्या मुलांना आपण हे शिकवायला पाहिजे की महिन्यातनं एकदा त्यांना शिकवायचं की तुम्ही तुमच्या पायाला तेल लावा. आपले काफ मसल्स, आपल्या पोट्या, हे आपलं दुसरं हार्ट असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही तेल लावता तर तुमचं हार्ट पंपिंग चांगलं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना डोक्याला तेल लावायला सांगायचं की आपोआप मनशुद्धी, मन शांत होतं. आणि तिसरी गोष्ट त्यांना अशी शिकवायची की तुम्ही आहारामध्ये सगळे रस घ्यायचे, कारण आहारातनं मन तयार होतं. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळी खाता, तुम्ही कुठे खाता, तुम्ही किती प्रमाणात खाता, यातनं तुमचा मनाचा गुण तयार होतो. आणि ह्या बरोबरच सगळ्यात महत्वाचं आहे पाणी. त्यातनं तुमचं आणि आजूबाजूचं वातावरण तर मॅटर करतंच की कसं आहे. पण आजकाल असं आहे की मुलांमध्ये मोबाईलचं वाढतं प्रमाण झालेलं आहे की त्यांना पटकन दिसतंय ना, इझिली अवेलेबल आहेत काही ज्या गोष्टी त्यांनी बघायला नकोत. मग अशा वेळी त्यांची मनशुद्धी असणं, सात्विकता, इनोसन्स त्यांचा जायला नको. ही मनशुद्धी का गरजेची आहे की त्यांच्या मनामध्ये षड्रिपू निर्माण होणार नाहीत, मद, मत्सर, क्रोध. आता आपल्याला एखाद्याविषयी सतत राग आला तरी पण आपल्या रक्तातलं पित्त वाढतं, मग पुढे जाऊन डोकेदुखी, बीपी. म्हणजे जर तुम्ही एखाद्याचा चांगला विचार नाही करू शकलात त्याचा साईड इफेक्ट तुम्हालाच होतो. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला ना, यू स्पीक आउट, हो मला हे वाईट वाटलं, कारण तुम्ही माणूस आहात. यू हॅव अ फिलिंग्स. तुम्हाला रडायला येणारे कुठलीही भावना मनात धरून ठेवू नका, म्हणजे आपोआप शरीर शुद्धी आणि मनशुद्धी कायम होईल. जर तुमच्या भावनांचा कंट्रोल गेला ना, सगळ्यात पहिले हार्मोन्स बदलतात. आणि म्हणून व्यायाम, म्हणजे जे व्यायामाचा हार्मोन आहे एंडॉर्फिन्स, ते आपल्या शरीरात स्रवत राहतात. म्युझिकमध्ये जे आपण म्हणतो ना की ती ताकद आहे,
म्हणून आपण आपल्या घरामध्ये ओंकाराचा नाद कायम असायला हवा, की हा ओंकाराचा नाद असल्यावर मनशुद्धी आपण बघ ना, देवळामध्ये गेल्यावर आपण घंटा का वाजवतो, त्या व्हायब्रेशन्सनी आपलं मन शुद्ध होतं. आणि तिथे एक जी व्हायब्रेशन्स असतात, सामूहिक उपासना तिथे घडते. आणि म्हणून मनशुद्धीसाठी तुम्ही मनाकडे लक्ष द्या, त्याचा आवाज तुम्ही ऐका, आपोआप तुमचं मन शुद्ध राहतं. क्या बात आहे. मनशुद्धी तेवढी महत्त्वाची आहे, शरीरशुद्धीसुद्धा तेवढी महत्त्वाची आहे, हे लक्षात आलं. मला आता विचारायचं होतं की ही आपण घरच्या घरी शरीरशुद्धीकरणासाठी काही करू शकतो का? म्हणजे तुझी गोल्डन टिप नंतर सांगच, पण आत्ता शरीरशुद्धीसाठी आपल्याला प्रत्येक वेळेला आयुर्वेदिक सेंटरमध्येच जायला हवं आणि चिकित्सा करायला हवी का? एरवी आपण सपोज आपल्याला लक्षात आलंय की आपला कुठला तरी दोष बिघडलाय बाबा, बरं दोष आपला कुठला बिघडलाय हे कळणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच्यावर एक आपण पुढचा एपिसोड करूया. अगदी बरोबर, की तुमच्या शरीरातला कुठला दोष बिघडलाय हे तुम्हाला माहित असणं अगदी अगदी अगदी. पण जर असं आपल्याला माहिती झालं की माझा हा दोष बिघडलेला आहे आणि त्यासाठी मला आता शुद्धीकरणाची गरज आहे, तर त्यासाठी चिकित्सा करायची प्रत्येक वेळेला गरज आहे की आपण घरच्या घरी सुद्धा काही उपाय करू शकतो? अगदीच घरच्या घरी. आपण सारखं उठून तर कुठेही बाहेर जात नाही. आपल्याला काही गोष्टी आपल्या घरी ज्या असतात त्या वापरून सुद्धा आपल्याला शरीर शुद्धी करता आली पाहिजे. आता आपली स्किन टॅन झाली असेल तर आपण बेसन आणि दही एकत्र मिक्स करून अंगाला लावतो की ते टॅनिंग निघून जातं. हीच शरीर शुद्धी अपेक्षित आहे ना, की आज आता आपल्या शरीरामध्ये खूप मल साठलाय, आपल्याला कळतंय, तोंडाला आपल्या वास यायला लागलाय, पोट डब्बं होतंय, ढेकरा सारख्या येत आहेत, तर आपण साधं गरम पाणी घेऊन पोटाला त्याचा मसाज केला, गरम तेल घेऊन आपण त्याचा पोटाला मसाज केला आणि गरम पाण्याच्या पिशवीचा शेक दिला पोटाला, खोबरेल तेल साधं वापरलं, तरी 2 दिवसात तो हलकेपणा पोटाला येतो. म्हणजे हे एक प्रकारचं स्नेहस्वेदन झालं. आता बघ, पूर्वी आपल्याला आजी आजोबा सांगायचे की अगं शनिवारी एरंडेल तेल घे. का होतं हे? की तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त बाहेर पडावं म्हणून. म्हणजे त्यामुळे तुमचं पित्त त्यातनं बाहेर पडून जातं. किंवा आता सगळ्यात छान असा उपाय आपण बघतो की अँटीऑक्सिडंट्स हे खूप महत्वाचे असतात ना या बाबतीत, की जे आपल्या शरीरात टॉक्झिन्स आहेत ते कमी होण्यासाठी, पेशींना नवीन ताकद देण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स महत्वाचे आहेत. मग काही आपण सकाळी उठल्यावर काही वेलचीयुक्त काढा असं घेत असू तरी पण तुमच्या शरीरात वाढलेले हे ऍसिड लेवल्स कमी होतात. आणि शरीर साईन कसं देतं माहितीये? शरीरातली उष्णता वाढलेली दिसते. अच्छा. की आपल्याला कळतं की अरे कडकी एक म्हणतो बघ ना, अंगामध्ये एक उष्णता वाढलेलं फिलिंग येतं, किंवा सतत सर्दी खोकला येतो, धास लागते, त्या पेशंटना सतत ठसका लागतो, खोकला येतो, इथे घशाशी टोचत राहतं. म्हणजे कळतं की अरे आपल्याला आता कफ शुद्धीची गरज आहे. मग कांद्याचा रस असेल, त्याच्यात थोडासा मध घातला, ते घेतलं तरी सुद्धा तुमचा वाढलेला कफ कमी होतो. ही एक प्रकारची शरीर शुद्धी आहे ना. आज घरी कापूर जरी फिरवला तरी ती हवा शुद्ध होते. तो एअर आपण ब्रीथ थ्रू इनसाइड घेतो, म्हणजे लंग्स मध्ये शुद्धीसाठी मदत होते. अगं साधं वेखंड आहे, ते जरी तुम्ही टाळूला चोळलत, म्हणजे कपाळाला, छातीला, कफ कमी होतो. ही शरीर शुद्धीच आहे ना एक प्रकारची. म्हणून आपण बघ लहान बाळाकडे बघायचं. इट्स अ आयडियल दिनचर्या. तो कसं करतो की अंगाला पहिले तेल लावतो, मग गरम पाण्याने आंघोळ, पीठ लावतो, वेखंड लावतो. म्हणजे तेव्हा आई म्हणजे बाळंत शोपा वगैरे खात असते का? कारण पचन चांगलं होतं. म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या जी आयुर्वेदामध्ये सांगितली आहे ती जर आपण फॉलो केली तर वेगळी शरीर शुद्धी लागतच नाही. कारण सकाळी उठल्यावर त्यांनी पहिले काय सांगितलंय की तुम्ही तुमच्या ओंजळी एवढं पाणी प्या. म्हणजे आता माझ्या ओंजळी एवढ्या मी 7 ओंजळी पाणी प्यायचं. म्हणजे इट्स लाईक क्लिनिंग ऑफ युअर हाऊस. म्हणजे पाणी ते मी प्यायले उपाशीपोटी की छान शरीर शुद्धी होते, म्हणजे क्लीन होतं. ऍसिड वगैरे चिकटा असतो ना मलाचा, तो सगळा निघून जातो. म्हणजे सकाळी ते झालं. त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे टॉयलेटला जाणं, मल रोजच्या रोज बाहेर पडतोय, लघवी साफ होणं, मल बाहेर जातोय, शांत झोप, मनशुद्धी आहे. जर तुम्हाला शांत झोप लागते, हे मन तुमचं शांत आहे ना, विचार शांत आहेत,
विचार शांत आहेत, झोप लागते. हे चक्र आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीने सिम्पटम दिलं की डोळ्याखाली सूज दिसतेय, तोंड येतंय, तर तुम्हाला कळतं की तुम्हाला काय त्रास आहे. आता साधं बघ, तोंड येतंय, तोंडामध्ये खूप छाले आहेत, तर तुरटी असते बघ, ती तुरटी पाण्यामध्ये फिरवली आणि ते पाणी खुळखुळ करून फेकून दिलं, हळूहळू ते व्रण भरून येतात. म्हणजे ती अल्कलाईन आहे ना तुरटी, आपोआप ती वेदना कमी करते. तर तुमच्या शरीराने तुम्हाला सिम्पटम दाखवले. आता मधुमेहाचा पेशंट आहे, अंधुक दिसणं, रेटिनोपॅथी किंवा पायामध्ये खाली गादी आल्यासारखं वाटणं, की त्यांना सेन्सच नाही होत, कळून जातं की येस युअर बॉडी नीड्स डिटॉक्सिफिकेशन. आपल्याला सतत अंगदुखी हे मेजर सिम्पटम आहे. अच्छा, म्हणजे हे लक्षातच ठेवा की तुम्हाला जेव्हा खूप अंगदुखी होते, यू नीड डिटॉक्सिफिकेशन. शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. मग ते घरच्या घरी करा किंवा मग कन्सल्ट करून करा. म्हणजे तुमच्या मानसिक शुद्धीसाठी तुमच्या मनातले विचारच थांबत नाही. तुम्हाला इतका हार्मोनल इम्बॅलन्स असतो की पटकन रडायला येतं. तुम्हाला इतकं घाबरल्यासारखं वाटतं, एकटं बाहेर जाण्याचा कॉन्फिडन्स नसतो, असं वाटतं एका खोलीत ब्लॅकआउट करून आपण बसावं, कोणाशी मी गोष्टी बोलू मनातले. यू नीड टू कन्सल्ट. क्या बात आहे, तू इतकं छान सांगितलंयस. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शरीर शुद्धीकरण करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकाला या बाबतीत माहीत असणं फार गरजेचं होतं. म्हणूनच आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि घरच्या घरी काय करायचं हे तू सांगितलंस, त्यानंतर आयुर्वेदिक सेंटरमध्ये जाऊन किंवा वैद्यकीय सल्ल्याने आपण कशा पद्धतीनं चिकित्सा करू शकतो या बाबतीत तू माहिती दिलीस. खूप खूप सुंदर माहिती दिली. आता वेळ आली आहे तुझ्या गोल्डन टिपची. गोल्डन टिप आजची अशी खास टिप आहे की अँटीऑक्सिडंट्सचा काढा. म्हणजे आता सकाळी उठल्यावरती जर आपण वेलची, दालचिनी, तमालपत्र असा एकत्र करून काढा जर घेतला तर त्यांनी खूप छान फरक पडतो. अल्कलाईन वॉटर. हा, त्यांनी इतकं म्हणजे रात्रभर ते भिजत ठेवायचं? नाही, ह्याचा काढा करायचा आहे. अच्छा. म्हणजे हे तिन्ही उकळायचं आहे लिटरली त्याच्यामध्ये. म्हणजे ते त्याच्यामधले जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये आला पाहिजे. आणि इतकं छान वाटतं की त्यांनी एकदम फ्रेशनेस येतो. वेलची, तमालपत्र आणि दालचिनी त्यांनी म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स पण तुमचा कमी होतो आणि एकदम फ्रेश वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोल्डन टिप अशी आहे की घरी आपल्या कोथिंबीर असते, तर त्या कोथिंबीरीचा रस घ्यायचा. पहिल्या दिवशी 2 चमचे, दुसऱ्या दिवशी 4 चमचे, तिसऱ्या दिवशी 6 चमचे, असा तो वाढवत 4 दिवस घ्यायचा. त्यांनी सुद्धा आपल्याला दिसून येईल की आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी झाली आहे, चेहऱ्यावरचे काळे डाग कमी झाले आहेत, अंगाला आलेली सूज कमी झाली आहे, पोट नीट साफ होतंय, डोळ्यांना अंधुक दिसत असेल तर ते कमी होतं. कारण कोथिंबीर हे डोळ्यांसाठी पण खूप छान असते. बेसिकली हे जे रस आहेत ते कोथिंबीरेच्या रसाने काही हानी होत नाही. म्हणजे इट्स व्हेरी सेफ, कोणी घेऊ शकतं. सो तो जर रस घेतला ना तर आपोआप शरीर शुद्धी होत असते. म्हणजे इतका मस्त उपाय की जरूर करून बघायला पाहिजे की कोथिंबीरेचा रस खूप गुणकारी आहे आणि या वाढत्या प्रमाणात घ्यायचा. म्हणजे पहिल्या दिवशी 1 प्रमाण, त्याच्यापेक्षा थोडं वाढवायचं, तिसऱ्या दिवशी थोडं वाढवायचं आणि चौथ्या दिवशी थोडं वाढवायचं. असं आठवड्यातनं 4 दिवस आपण घेत राहिलो तर त्यांनी सुद्धा आपल्या शरीरात वाढलेले टॉक्झिन्स लघवी वाटे बाहेर पडायला आपल्याला मदत होत असते. वा, खूप छान होत्या या दोन्ही गोल्डन टिप. आय होप सगळ्यांना आवडले असतील. सोप्या आहेत, घरच्या घरी करू शकणार आहेत आणि रोज करू शकणार आहेत. त्याचे रिझल्ट्स पटकन मिळणार आहेत. आणि तुझ्या आयुर्वेदिक सेंटरमध्ये काय गोष्टी आहेत या बाबतीत तू सांगितलेलं आहेसच, पण हे घरगुती उपाय पण तू इतके छान पद्धतीनं एक्सप्लेन केलेस. तुझे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.